VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते आणि घेऊन आली आहे तुमच्यासाठी गुंतण्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते गुंतण्या आतुर फिरुनी भाग 48. केतनला सकाळी जाग आली ते पर्णीने तिचे ओलसर ओठ त्याच्या गालावर टेकवले तेव्हाच. विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे केतन. आजच्या या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. असेच खुश राहा आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत. पुढच्या क्षणाला कानाजवळ तिचा मधाळ आवाज जाणवला आणि त्याने तिला आणखीनच मिठीत खेचून घेतलं. थँक्यू पर्णी, आय लव्ह यू यार. लव्ह यू टू केतन. चला उठा ना आता, जिमला जायचं आहे ना, का आज सुट्टी घेणार आहात? जावं तर लागेल. एक 5 मिनिट अशीच थांब ना. तिच्या गालावर हलकेच ओठ टेकून तो पुटपुटला. तेवढाच आजचा दिवस चांगला जाईल. तसं तिच्या गालात गोड स्माईल आली. काही क्षण त्याच्या उबदार मिठीत नुकत्याच सुरू होणाऱ्या आणि वाढू लागलेल्या थंडीला पिटाळून लावत ती तशीच पडून राहिली होती. आज सकाळी सकाळी असं त्याच्या मिठीत असणं हे वेगळंच सुख नव्याने अनुभवत होती. आणि एवढ्यात केतनचा स्नूज केलेला अलार्म पुन्हा वाजला. तसा मात्र तो उठला. पर्णी, आपल्या वॉटर बॉटल्स तेवढ्या भरून घेशील, मी आलोच फ्रेश होऊन. तो मोबाईल हातात घेत म्हणाला. मी आधी फ्रेश होते म्हणत ती फ्रेश व्हायला गेली. केतन पाहतो तर ऑफिसमधल्या बऱ्याच जणांचे मेसेज होते बर्थडेसाठी. कियाराचाही मेसेज आलेला. तो सर्वांना थँक्यूचा मेसेज करू लागला आणि काहीच वेळात, केतन आवरताय ना, मी खाली आहे. पर्णी त्याला आवाज देत खाली निघून गेली. हो आलोच म्हणत त्यानेही मोबाईल साईडला ठेवला आणि स्मित करत बाथरूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेला. केतनच्याही आजच्या दिवसाची सकाळ पर्णीच्या वेगळ्याच अंदाजाने आणि तिच्या मिठीत असण्याने सुरू झालेली, त्यामुळे तो भलताच खुश होता. आज केतन आणि पर्णी नेहमीप्रमाणे जिममध्ये आले, तर आज कियारा चक्क जिममध्ये आलीच नव्हती. पर्णीला तर ती जिममध्ये नाही आली आहे पाहून सगळा दिवस चांगला जाणार असल्याचा फील आलेला. मग दोघंही आपापले एक्सरसाइज संपवून घरी जायला निघाले. केतन बाईक काढत होता आणि पर्णी न राहवून त्याला म्हणाली, काय हो केतन, तुमची लाडकी मैत्रीण आज दिसली नाही जिमला ते? हो नसेल आली, मग काय, ती का नाही आली मला कसं माहीत असेल? तो बाईक मागे घेत बोलत होता. का, तुम्हाला काहीतरी सांगितलं असेल की तिने? ती तिरकसपणे म्हणाली. नाही सांगितलं पर्णी. मग तुझं काय म्हणणं आहे? मी विचारू का तिला फोन करून? थांब, आता फोन करून विचारतोस तिला की का नाही आली. तिला म्हणतो, बाई माझी बायको तुझी आठवण काढते. केतन स्वतःचा फोन खिशातून काढण्याची ॲक्टिंग करत असं बोलला तसं तिने त्याला फटका मारला. मी फक्त विचारलं केतन, पण कशाला विचारायचं तेही चुकीच्या व्यक्तीला, कारण मला खरंच माहीत नाही आहे. आणि पर्णी आता नाही बोलत ती पहिल्यासारखी, मग काही गरज आहे का? तिथं ऑफिसमध्ये कामासंदर्भात तर बोलतच असेल ना, तेवढं तर चालणार ना पर्णी? का बोलायला चालू करू पुन्हा तिच्याशी? म्हणजे मला तुझ्या प्रश्नांची उत्तर तरी देता येतील. तो तिची मस्करी करत हसत होता. त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलेलं तिला चिडवल्यासारखं आणि तिच्या चेहऱ्यावर मात्र रागाचे भाव आलेले. अरे काय झालं, तूच तर विषय काढलास ना तिचा, मी थोडी ना काढला. तिला म्हणत तिच्या चेहऱ्यावर रागाचे भाव पाहून तो हसत होता. तिनं मात्र त्याला एक फटका पुन्हा दिला आणि म्हणाली, चला लेट होतोय घरी जायला. तुमचा बर्थडे आहे म्हणून गप्पा आहे, कळलं ना? गप्पा आहेस का तूही अशी? आत्ताच्या आत्ता 2 फटके मारलेस मला. थांब, सांगतोच आईबाबांना घरी जाऊन. आणि आज तर तुझ्या आईबाबांचा पण फोन येईल, तेव्हा त्यांना सुद्धा सांगणार आहे तुमची मुलगी मारते मला म्हणून. बरं सांगा काय सांगायचं ते, आधी घरी चला. ती त्याला हसून हलकेच हाताची मूठ करून त्याच्या पाठीवर हलकेच मारत म्हणाली आणि त्याने हसत बाईक स्टार्ट केली.
कियारा हल्ली अगदीच केतनशी कामाशी काम ठेवून बोलायची, त्यामुळे तोही तिच्यासोबत नॉर्मली आणि नेहमीसारखाच बोलायचा. तसंही तिच्या छान वागण्या पाठीमागे काहीतरी शिजत होतं हे त्याला कसं समजणार होतं. केतन पर्नीला तिच्या इन्स्टिट्यूटमध्ये सोडून आजही नेहमीसारखाच ऑफिसमध्ये आला. सकाळी 10ला मीटिंग असणार होती. त्याला मीटिंग संदर्भात कियाराशीही बोलावं लागणार होतं, म्हणून त्याने तिला तिच्या डेस्कवर कॉल लावला. पण रिंग होणारा फोन आधी तर कोणीच उचलला नाही आणि नंतर तो उचलला गेला. हॅलो कियारा, केतन म्हणाला. सर, कियारा मॅडम अजून आल्या नाही आहेत. समोरून ऑफिस बॉयचा आवाज आला. ओके, ती आल्यानंतर तिला माझ्या केबिनमध्ये पाठवा. हो सर, म्हणत ऑफिस बॉयने फोन ठेवला. चक्क आज कियारा नाहीये ऑफिसमध्ये आणि जिमलाही नव्हती. काय भानगड काय? बरं, लेट होणार असेल तर ती सांगते नेहमी, मग आज काय झालंय? आज मीटिंग आहे हे तर विसरली नाही ना ती? केतन मनातूनच विचार करत होता. आज मेधालाही ऑफिसला यायला जरा उशीरच झालेला. ती लिफ्टमधून बाहेर पडली. ती धावत निघालेली ऑफिसमध्ये, पण तिथेच ऑफिस बाहेर कोणाशी फोनवर बोलण्यात व्यस्त असलेल्या कियाराला ती जोराची धडकली आणि तिच्या हातातली पर्स आणि आणखी काही सामान खाली विखुरलं. ए यू, डोळे फुटले का तुझे? तुला दिसत नाहीये आणि एवढी कसली ट्रेन पकडायला धावत आहेस हं? कियारा म्हणाली. सॉरी, नाखुशीने डोळ्यांची उघडझाप करत मेधा म्हणाली आणि आपलीच चूक आहे म्हणताना ती तिचं सामान उचलून देऊ लागली. एवढ्यात जी महत्वाची छोटी बॉटल तिने आणलेली ती कियाराला दूर घरंगळत गेल्याचं दिसलं आणि कियारा ती घ्यायला जाणार एवढ्यात मेधाने नेमकी ती विचित्र दिसणारी छोटीशी काचेची बॉटल उचलली ज्यात नशेचं औषध होतं. मेधा कियाराकडे येत असतानाही क्षणभर त्या बॉटलचंच निरीक्षण करत होती, कारण इतकी छोटी बॉटल तिनं कधी तिच्या आयुष्यात पाहिलीच नव्हती. एवढ्यात कियाराने पटकन येत ती बॉटल जवळपास तिच्या हातातून ओढूनच घेतली. काय ग, काय होतं ते? अगदी झपटल्यासारखी ओढून घेतलीस अगदी? मेधाने विचारलं. तुला काय करायचं आहे? म्हणत तिच्या हातातलं सगळंच सामान कियाराने जवळजवळ ओढून घेतलं आणि सरळ निघून गेली. मेधाला मात्र हे कियारा प्रकरणच आवडत नव्हतं आणि तिचं तसं वागणंही विचित्र असतं हे तिलाही माहिती होतं, म्हणून मेधाही काहीच न समजून तिच्या जागेवर निघून गेली. इकडं कियारा तिच्या डेस्कवर येऊन चिडचिड करतच तिचं सगळं सामान नीट ठेवत होती. तिला जरा टेन्शन आलेलं की मेधाला कळालं तर नसेल ना. त्यात तिनं ती बॉटल अगदी हातात घेतली होती आणि जवळून ही पाहिली म्हणताना तिला मनात शंकेची पाल चुकचुकत होती. कियारा मॅम, केतन सरांनी केबिनमध्ये बोलावलं आहे. एवढ्यात ऑफिस बॉय सांगत आला. हो, जाते, ती बळेच हसून म्हणाली. सध्या तरी तिला खोटं हसायला जमत नव्हतं, कारण ती जाम चिडलेली. केतनच्या केबिनमध्ये जायचं म्हणून कियारा जरा आधीच वॉशरूममध्ये आली. तिने जरा चेहरा बारीक करत थोडे बरे नसल्याचे भाव चेहऱ्यावर आणले आणि मगच केतनच्या केबिनमध्ये जायला निघाली. मे आय कम इन? कियाराचा आवाज आला तसा प्रेझेंटेशन चेक करत असलेल्या केतनने डोकं वर काढलं. येस, कम इन कियारा, ऑलरेडी लेट झाले. आणि कुठे होतीस इतका वेळ? तो आवाज चढवत म्हणाला. आय एम सॉरी. तिचा अगदी गळटलेला आवाज आला आणि मग कुठे त्याने समोर पाहिलं. पाहतो तर ती अगदीच बारीक तोंड करून हळूवार पावले टाकत आत येत होती. काय झालं कियारा, तुला बरं नाहीये का? अरे आज थोडं बरं नाही वाटत आहे. तू बोल, मीटिंग आहे ना आपली? माझ्या लक्षात आहे रे, ती त्याच्या समोरच्या खुर्चीत बसत म्हणाली. अगं बरं नव्हते तर तसं सांगायचं ना, मी केलं असतं मॅनेज. नाही रे, काम आधी महत्त्वाचं. मग हवं तर लवकर निघेन घरी जायला. अच्छा, तरीच आज जिमला नव्हतीस? ओ, लक्षात आलं म्हणायचं तुझ्या. नाहीतर हल्ली कोणाचं लक्ष नसतंय माझ्याकडे. ती शेवटचं वाक्य जरा तोंडातच फुटफुटली जे त्याला ऐकूच गेलं नाही. काही म्हणालीस का? काही नाही रे. अरे हो, तुझा बर्थडे ना आज. वन्स अगेन हॅपी बर्थडे केतन. ती हात लांबवत त्याच्या हातात हात देत म्हणाली. त्यानेही तो हातात घेतला आणि थँक्यू म्हणत सोडला. बरं ते सोड, आधी मीटिंगचं पाहूया का? हो शुअर, ती म्हणाली आणि दोघंही त्यावर चर्चा करू लागले. आज केतन जरा छानच तयार होऊन आलेला. ब्लॅक कलरचा शर्ट घातलेला त्याने
आणि नेहमीपेक्षा जरा जास्तच हँडसम दिसत होता. नेहमीसारखा तिला काहीतरी सांगत होता आणि ती मात्र त्याचा चेहरा एकटक पाहत राहिली होती. कधीतरी होला हो करत होती, पण मनात जणू आज तरी त्याला मला मिळवण्यापासून कोणी नाही रोखू शकणार हेच ती पक्क करत होती. सोबत लंचला जायचं कॅन्सल झालं तर बरं वाटत नसल्याचं नाटक करून त्याला घरी सोडायला लावायचं हे तिनं मनाशी पक्क केलेलं. आणि तो घरात आला की मग मात्र पुढचं काम करायला ते विशिष्ट औषध होतच. आजची मीटिंग ठरल्याप्रमाणे काही जास्त वेळ चालली नव्हती. घड्याळात दुपारचा 1 वाजत होता. केतन घरी निघायचं ठरवत होता. काल पर्णीला बोललेला की दुपारचं लंच सोबत नको करायला, पण आता मीटिंग झालीच आहे तर आजही जाऊन पर्णीला अचानक सरप्राईज देऊ आणि सोबतच कुठेतरी लंच करू असं त्याच्या डोक्यात फिरत होतं. इकडं कियारा लंच टाईम झालाय म्हणताना केतनच्या केबिनमध्ये जायला निघणार होती. एवढ्यात नीरव आणि सचिन तिला केतनच्या केबिनकडे जाताना दिसले. अरे यार, झाला सत्यानाश. हे दोघं आत्ता यावेळी त्याच्या केबिनमध्ये, म्हणजे सगळा प्लॅन फिसकटला. तर इकडे केतनच्या केबिनमध्ये नीरव आणि सचिन आलेले. केतन, चल आम्हाला पार्टी पाहिजे. बोल, कुठं नेतो आहेस? सचिन म्हणाला. हो, आणि बसला काय आहे? चल बरं पटकन, इथे पोटात कावळे ओरडू लागले. नीरव एका बाजूने येत त्याला उठवू लागला. अरे यार, आजच दिली पाहिजे का पार्टी? पुन्हा कधी दिली तर नाही का चालणार? नाही, दोघंही एकदमच बोलले. जे काय असेल ते आत्ता, उद्याचं कोणी बघितलंय? सचिन पुढे म्हणाला. एवढ्यात ऑफिस बॉय धावतच सांगत आला. केतन सर, कियारा मॅमना चक्कर आली आहे. काय? तिघेही एकदम म्हणाले आणि एकमेकांकडे पाहू लागले. आणि सचिनला मात्र वेगळीच शंका येऊ लागली. आजचा पार्टी इथंच संपलाय. अरे बापरे, कियाराला चक्कर आली आहे. आता हे काय नवीन नाटक आहे? बघू नेमकं काय नाटक करते ती आणि ती त्यात यशस्वी होतीये का ते पुढच्या भागामध्ये. त्यासाठी ऐकत राहा गुंतन आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.